प्रेक्षको हो नमस्कार। द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंकजा मुंडे यांचा राजकीय संघर्ष या विषयावरती विश्लेषण करणार आहोत। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करा। बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेष करून ओबीसी राजकारणामध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे या 2 महिन्यांच्या राजकीय विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सक्रिय झालेले आहेत। अर्थातच पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षामध्ये नाराज आहेत। पंकजा मुंडे यांचं भारतीय जनता पक्षामध्ये योग्यपणे राजकीय पुनर्वसन केलं गेलं नाही अशा प्रकारची तक्रार खरतर पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघामधून धनंजय मुंडे यांनी पराभव केला आणि त्या पराभवानंतर पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या राजकारणापासून काहीशा अलिप्त झाल्या। अर्थातच भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांच्यावरती राष्ट्रीय सचिव तसेच मध्य प्रदेश या राज्याचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली, परंतु पंकजा मुंडे यांचं मन मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच अडकलेलं होतं असं वेगवेगळ्या घडामोडींवरून तरी दिसून येत आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे यांनी 2014 ते 2019 या कालावधीमध्ये मंत्री म्हणून आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली। अर्थातच सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे करत आहेत। देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये 2014 नंतर राजकीय संघर्ष हा वेळोवेळी दिसून आलेला आहे आणि याच संघर्षातून पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाने राज्यामध्ये जबाबदारी न देता राष्ट्रीय पातळीवरती आणि मध्य प्रदेश या राज्याचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी दिली। अर्थातच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे सर्व महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्या कलानेच सध्या तरी घेतले जात आहेत। अर्थातच जर पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा आपलं महाराष्ट्रातील राजकीय स्थान म्हणजेच भारतीय जनता पक्षामधील महाराष्ट्रातील आपलं स्थान पुन्हा एकदा मिळवायचं असेल आणि महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेमध्ये पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा यायचं असेल तर अर्थातच पंकजा मुंडे यांना त्यासाठी मोठा राजकीय संघर्ष करावा लागणार हे मात्र नक्की। कारण सध्या पंकजा मुंडे या कोणत्याही विधिमंडळाच्या सभागृहाच्या सदस्य नाहीत, म्हणजे विधानसभा अथवा विधान परिषदेच्या त्या सदस्य नसल्यामुळं आणि एकंदरीत सध्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार असून सुद्धा देखील या सरकारमध्ये पंकजा मुंडे यांची भूमिका ही खरंतर सध्या महत्त्वपूर्ण दिसत नाही। अर्थातच महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची जी सुकाणू समिती आहे त्या समितीमध्ये जरी पंकजा मुंडे असल्या तरी सुद्धा सध्या पंकजा मुंडे या केवळ राष्ट्रीय राजकारणामध्येच सातत्याने दिसत आहेत। अर्थातच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पंकजा मुंडे यांना जर भविष्यामध्ये स्वतःला प्रस्थापित करून घ्यायचं असेल किंवा पुन्हा एकदा नव्यानं आपलं महत्त्व अधोरेखित करायचं असेल तर अर्थातच पंकजा मुंडे यांना लोकांमध्ये जावं लागेल आणि त्याच उद्देशाने पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रे निमित्त म्हणजेच 12 ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांची यात्रा करण्याचं पंकजा मुंडे यांनी ठरवलेलं आहे आणि या यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आपल्या पाठीराख्यांना एक प्रकारे भेटण्याचं काम पंकजा मुंडे यांना या करणार आहेत। अर्थातच ही यात्रा अराजकीय असेल याचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही
असं जरी पंकजा मुंडे यांच्याकडून म्हटलं गेलं तरी सुद्धा पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि पंकजा मुंडे यांना मानणारे लोक हे पंकजा मुंडे यांना या कालावधीमध्ये भेटणार हे मात्र नक्की। अर्थातच पंकजा मुंडे यांच्याकडे जनाधार आहे का, तर जनाधार आहे। पंकजा मुंडे या खरं तर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या आहेत, त्यामुळे अर्थातच गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा हा पंकजा मुंडे यांच्याकडे आलेला आहे आणि तो राजकीय वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीनं पंकजा मुंडे या चालवत आहेत। अर्थातच 2019 मधील एका पराभवाने पंकजा मुंडे यांच्यावरती सध्या राजकारणामध्ये संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे। परंतु जर राजकारणामध्ये पंकजा मुंडे यांच्यावरती संघर्ष करण्याची वेळ जरी आली असली तरी सुद्धा संघर्षासाठी पंकजा मुंडे या सातत्याने तयार असतात असा आपल्याला वेळोवेळी दिसून आलेला आहे। त्यामुळं या संघर्षामधून सुद्धा वाट काढून पंकजा मुंडे पुन्हा एकदा नव्यानं उभारी घेऊ शकतात असा आशावाद त्यांच्या समर्थकांना आहे। अर्थातच पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षामध्ये नाराज आहेत, पंकजा मुंडे या पक्षांतर करतील अशा प्रकारच्या चर्चा मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये सातत्याने पाहायला मिळतात। परंतु पंकजा मुंडे यांनी आपण नाराज नसल्याचं आणि आपण पक्षांतर करणार नसल्याचं सातत्याने सांगितलेलं आहे। अर्थातच तरी सुद्धा पंकजा मुंडे यांना वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून आपल्या पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली जाते। यामध्ये प्रामुख्याने शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल। सध्या बीड जिल्ह्यामध्ये अजित पवार गटामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली आहेत। अजित पवार गट हा सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळे आणि एकंदरीत बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ 3 ते 4 आमदार अजित पवार गटामध्ये सहभागी झाल्यामुळं अर्थातच आणि एकंदरीत धनंजय मुंडे यांच्याकडे राज्य सरकारमध्ये कृषी मंत्री पदाची जबाबदारी आल्यामुळे बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अजित पवार गटाचं आणि धनंजय मुंडे यांचं महत्व खरं तर वाढलेलं आहे। 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये धनंजय मुंडे हे कॅबिनेट मंत्री होते आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाबरोबर अजित पवार गट गेल्यानंतर धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रीपद म्हणजेच कृषी मंत्रीपद मिळालेलं आहे। अर्थातच या मंत्रिपदाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजित पवार गट मजबूत करण्याच्या दृष्टीने धनंजय मुंडे यांचा जोरदार प्रयत्न असणार आहे। त्यामुळं 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये परळी विधानसभा मतदारसंघाची जागा ही युतीमध्ये अजित पवार गटाला सोडली जाण्याची दाट शक्यता आहे आणि तिथून धनंजय मुंडे हे विधानसभेसाठी इच्छुक असतील हे मात्र नक्की। अर्थातच जर धनंजय मुंडे 2024 मध्ये महायुतीकडून परळी विधानसभा मतदारसंघामधून उमेदवार असतील तर पंकजा मुंडे कोणत्या मतदारसंघामधून विधानसभा निवडणूक लढणार असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे। अर्थातच पंकजा मुंडे यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला जाईल अशा प्रकारच्या चर्चाही होताना दिसत आहेत। परंतु पंकजा मुंडे या सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत। अजित पवार गट हा सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळं किंवा अजित पवार गटाला भारतीय जनता पक्षाने सरकारमध्ये सहभागी करून घेतल्यामुळं कुठेतरी या निर्णयामुळे पंकजा मुंडे या दुखावल्या गेल्याचं दिसत आहे। अर्थातच जर पंकजा मुंडे यांनी येणाऱ्या काळामध्ये आणि भविष्यातील राजकारणाचा विचार करून महत्वाचा निर्णय घेतला आणि जर त्यांनी पक्षांतर केलं म्हणजेच दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर अर्थातच तो भारतीय जनता पक्षासाठी मोठा राजकीय धक्का असू शकतो। कारण पंकजा मुंडे या खरं तर लोकनेते आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये पंकजा मुंडे यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि एकंदरीत ओबीसी
मतदारांवरती पंकजा मुंडे यांची मजबूत पकड आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस म्हणून सुद्धा पंकजा मुंडे यांना लोकांमध्ये एक सहानुभूती मिळते आणि एकंदरीत पंकजा मुंडे यांची भूमिका सुद्धा खरं तर आक्रमक असते. त्यामुळं जर पंकजा मुंडे यांनी पक्षांतर केलं तर अर्थातच पंकजा मुंडे यांना मानणारा जो मतदार वर्ग आहे किंवा जे लोक आहेत ते आपोआपच पंकजा मुंडे यांच्या बरोबर जातील आणि ते जर लोक पंकजा मुंडे यांच्या बरोबर पक्षांतर करून गेले तर अर्थातच तो भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का असू शकतो. विधान परिषद अथवा राज्यसभेच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची होती, परंतु ती अपेक्षा खरं तर फुल ठरलेली आहे. अर्थातच पंकजा मुंडे यांच्यावरती जरी भारतीय जनता पक्षाने केंद्रीय पातळीवरती राष्ट्रीय सचिव म्हणून पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी दिली असली आणि मध्य प्रदेश या राज्याच्या सहप्रभारी म्हणून जरी जबाबदारी दिली असली तरी सुद्धा पंकजा मुंडे यांचं मन मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच अडकल्याचं किंवा त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणामध्येच खरं तर इंटरेस्ट असल्याचं दिसत आहे. अर्थातच जर पंकजा मुंडे यांच्यावरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाने महत्वाची जबाबदारी दिली असती तर अर्थातच भारतीय जनता पक्षाला आणखी फायदा झाला असता, परंतु पंकजा मुंडे यांना नाराज करणे आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन न करणे यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे यांचे राजकीय समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये दुखावले गेलेले आहेत. त्यामुळे अर्थातच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे कोणती भूमिका घेणार, त्या भारतीय जनता पक्षामध्येच राहणार की पंकजा मुंडे या पक्षांतर करून इतर पक्षामध्ये, यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्ष असेल किंवा शिवसेना पक्ष असेल या पक्षामध्ये जाणार. कारण सध्या परळी या विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा आपलं बस्तान म्हणजेच मंत्रिपदाच्या माध्यमातून परळी मतदारसंघ असेल किंवा बीड जिल्हा असेल या बीड जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यामुळे अर्थातच येणाऱ्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट यांची युती असेल आणि त्यामध्ये प्रामुख्याने अजित पवार गटाचं वर्चस्व हे बीड जिल्ह्यामध्ये राहू शकतं. त्यामुळे अर्थातच जर येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा राजकारणामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा जर सक्रिय व्हायचं असेल आणि पुन्हा नव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या एकंदरीत राजकीय पटलावरती महत्वाची भूमिका पार पाडायची असेल तर पंकजा मुंडे यांना खरं तर ठोस भूमिका घ्यावी लागेल. अर्थातच पंकजा मुंडे यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे नेते, प्रमुख नेते तयार जरी असले तरी सुद्धा पंकजा मुंडे अजून सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये राहण्यासाठी ठाम आहेत किंवा त्या आपल्या मतावरती ठाम आहेत. परंतु 2 महिन्यांची राजकीय विश्रांती ही पंकजा मुंडे यांनी घेतलेली होती आणि या 2 महिन्यांच्या राजकीय विश्रांतीमध्ये पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय भवितव्याबद्दल आणि राजकीय भूमिकेबद्दल नक्कीच आत्ममंथन केलं असेल आणि एक अर्थातच पंकजा मुंडे या ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांचा दौरा करून म्हणजेच ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठांचे दर्शन घेण्यासाठी मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू केलेली आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागामध्ये पंकजा मुंडे या जाणार आहेत आणि अर्थातच पंकजा मुंडे यांच्या या यात्रेमध्ये पंकजा मुंडे यांना मानणारे मतदार वर्ग, पंकजा मुंडे यांना मानणारे कार्यकर्ते, पंकजा मुंडे यांना मानणारे लोक हे त्यांना भेटतील आणि या भेटीनंतरनं म्हणजेच या त्यांच्या दौऱ्यानंतरनं पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल भविष्यामध्ये आपण कोणती भूमिका घेणार
याबद्दल जाहीर निर्णय घेतील अशा प्रकारची चर्चा सुद्धा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे। त्यामुळे अर्थातच जर पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षामध्ये राहिल्या तर भारतीय जनता पक्षाला पंकजा मुंडे यांना येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाची जबाबदारी ही महाराष्ट्रामध्ये द्यावी लागेल। जर पंकजा मुंडे यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला तर तो भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्का असेल। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पंकजा मुंडे यांची भूमिका ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्वाची ठरणार हे मात्र नक्की। धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।